कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। श्रीवर्धन 193 मतदारसंघात अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा 82,798 मतांनी विजय झालाय। शरद पवार गटाचे अनिल नवगणे यांना अदिती तटकरे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला। या विधानसभा निवडणुकीत अदिती तटकरे यांना 1,16,050 मतं मिळाली, तर अनिल नवगणे यांना 33,252 मते मिळाली असून अदिती तटकरे यांनी स्वतःच्याच मतांचा रेकॉर्ड तोडल्याचं यावेळी पाहायला मिळालं। श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील सर्वच माझ्या मायबाप जनतेचे मतदार बंधू भगिनींचे मनापासूनचे आभार मानते। त्यांनी इतका विश्वास, आशीर्वाद अधिपत्याने मला भरभरून या मतदारसंघातून दिला आणि हा विजय नम्रपणाने स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आभार मानत असताना खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, आमचे नेते आदरणीय अजितदादा, आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब, आदरणीय प्रफुल्ल भाई यांची या निमित्ताने मनापासूनचे ऋण व्यक्त करते। गेल्या अनेक वर्षांपासून तटकरे साहेबांचा या मतदारसंघामध्ये आशीर्वाद झालेला संपर्क आज अनिकेत भाई आणि मुश्ताक भाई सुद्धा या निमित्ताने आहेत। आमच्या पाची तालुक्याचे सर्व सन्माननीय नेते पदाधिकारी आहेत, शहरातले पदाधिकारी आहेत, महायुतीचे सगळे पदाधिकारी आणि त्यांनी सगळ्यांनी घेतलेली मेहनत, त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद, त्यांच्या सगळ्यांचं पाठबळ आणि या मतदारसंघातल्या मायबाप जनतेचे आशीर्वाद हे निश्चितपणाने आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय मौल्यवान आहेत। उमेदवार म्हणून माझ्यासाठी मौल्यवान आहे आणि या निमित्ताने मी सर्व प्रशासन असेल, पत्रकार असतील यांची मनापासून खात्री होती की महायुतीच्या आमच्या सर्वच जे उमेदवार आहेत त्यांना घवघवीत यश असं आपल्या महाराष्ट्राची जनता निश्चित करून देईल। ज्या पद्धतीनं तळागाळातील लोकांसाठी, दुर्गम भागातील लोकांसाठी, जनतेसाठी ज्या योजना आम्ही राबवल्या, ज्या पद्धतीनं विकासात्मक दृष्टीने राज्य पुढे नेण्याचं एक उद्दिष्ट महायुतीच्या सरकारने ठेवलं आणि त्याला खऱ्या अर्थानं पाठबळ किंवा पसंती ही आपल्या राज्याच्या जनतेने दिली।